मुलांना कुठे रेडी करायचं म्हटलं ना, की इतका मोठा टास्क असतो, की खरंच. अमूल्याच्या स्कूलमध्ये प्रोग्राम होता. तिच्या फ्रेंड्ससुद्धा तिथेच मेकअप करत होत्या काकूच्या हातून. पण तिला पण त्यांच्याच हातून मेकअप हवा होता काकूकडूनच, म्हणून तिने काकूकडून मेकअप करून घेतला. त्यानंतर अमूल्याच्या स्कूलमध्ये जायसाठी आम्ही निघालो. तिथे ना आज अमूल्याच्या इथे इतका मोठा प्रोग्राम होता आणि सगळ्यांचे डान्ससुद्धा होते. तर तिथे ना आम्हाला गेल्यानंतर ना प्रमुख पाहुण्यांची भाषणं वगैरे झाले. त्यानंतर योगा झाला आणि योगापासूनच त्यांनी सुरुवात केली छान अशी आणि नंतर छोट्या-छोट्या मुलांचे डान्स चालू झालेले होते. नर्सरी, KG1, KG2 अशा प्रकारे. आता हा नर्सरी नसेल KG1चा असेल प्रोग्राम आणि त्यानंतर ना अमूल्याचा चालू झाला होता डान्स, म्हणजे नर्सरीचा. इतका छान डान्स केला अमूल्याने, मला खूपच आवडला होता आणि ती ना स्टॉप नव्हती, म्हणजे थांबली नाही, तिनं कंटिन्यू डान्स केला आणि त्यानंतर कोळी नृत्य झालं. इतके छान छान परफॉर्मन्स केले होते मुलांनी. अमूल्याला घाई होती घरी जायची, कारण प्रोग्राम संपायला खूप टाईम होता आणि तिला भूकसुद्धा लागली होती. डब्बा आणलेला होता मी, पण तरी मात्र तिचं थांबायचं काही मूड दिसला नाही. तिने सोबत घेतला आप्पाला आणि मी पण निघाली ती घरी जाण्यासाठी. बाय.